बघू शकता मित्रांनो, असं घर आहे आणि घरात साप आलाय. सर, कोणाला दिसला साप? मला लास्ट टाइम पण आला होता ना तुमच्याकडे? इथं किचन मध्ये आला होता. आनंदजींच्या अकाउंटला तेलाने माखलेली धामीण म्हणून फार व्हिडिओ पळाला तो. आणि इथं किचन मध्ये होता आणि आता वॉशरूम मध्ये आलाय ना, बाथरूम मध्ये आलाय तिथं कॉर्नरला. तिथं. हा, तेव्हा इथं पिल्लू आहे सापाचं, धामीणचंच. ते छोटं. रात्रीचं धामण जास्त प्रमाणात बाहेर पडत नाहीत, कारण त्याला फार कमी दिसतंय रात्रीच्या वेळी. हा निशाचर प्राणी नाही आहे, पण कसा काय आला माहिती नाही. बहुतेक दुपारच्या वेळी वगैरे येऊन बसला असणार. दुपारी नाही, माझ्यासोबत या, कधीतरी येऊन बसला असणार. आणि हे बघा, मला रात्रीचं फार कमी दिसतंय. धामण सापाचं पिल्लू आहे, अटॅक करू शकते पटकन, पण रात्रीचं ऍक्टिव्ह नसते म्हटलं तर हा फारच ऍक्टिव्ह आहे. आणि त्याला असं मी पकडलंय. छोटी पिल्लं जास्त ऍक्टिव्ह असतात. बरोबर. आणि रॅट स्नेक म्हणजेच धामण सापाचं पिल्लू आहे. लास्ट टाइमला पण धामण सापच होता, पुरी मॅच्युअर्ड होती ती. हा, पूर्ण मॅच्युअर्ड मोठा साप होता, पण हा लहान आहे. धामण बद्दल काय सांगावं? धामण हा बिनविषारी साप आहे. याच्यापासून काही लोकांनी आपल्या घराच्या आजूबाजूला हा साप राहायला पाहिजे. उंदीर जास्त प्रमाणात खातो. उंदीर खाणारा साप, कारण वर्षाला 300 पर्यंत उंदर खातो हा साप. त्यामुळे याच्यासारखं सिक्युरिटी गार्डचं काम तुम्हाला कोणीही देणार नाही, कारण फुकटमध्ये उंदर खाऊन जाईल आणि आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवेल, कारण उंदीर खाल्ल्यामुळे. आणि त्यामुळे मग यांना जर उंदर तिथली कव्हर केली तर विषारी साप येण्याचा धोका कमी होतोय. त्यामुळे फुकटमध्ये पगार न घेता 2-3 कामं तुमची करतोय. पण साप म्हटलं की भीती असते लोकांमध्ये, आणि त्यामुळे मग असे बिनविषारी साप सुद्धा जे आपल्यासाठी हेल्पफुल आहे त्यांना सुद्धा मग आम्ही रेस्क्यू करावं लागतंय. अंदाजे जवळजवळ 1-1.5 वर्षाचं हे धामण सापाचं पिल्लू आहे. त्यामुळे आहे ते 2-2.5 फूट आहे. पण हा साप लांबच असतोय, फार लांब असतोय. जवळजवळ 10 ते 12 फुटापर्यंत सुद्धा वाढतोय हा साप. त्यामुळे फार, आणि मोठा दिसलं तर त्यामुळे लोक मग घाबरतात. हे तर पिल्लू आहे. ठीक आहे, आपण आता बंद करूया. आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्याही घराच्या आजूबाजूला येऊ शकतात. धामण साप असला तर पकडायची सुद्धा गरज नाही आणि मारायची तर बिलकुल गरज नाही. धन्यवाद.